नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती निघाली 2026 ची. यामध्ये जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरजमध्ये आणि कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया या सर्व ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती निघालेली मित्रांनो 2026 साठी. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो 2026 चा. लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे 4 जून 2026 चा. आता या भरतीमध्ये कोणती-कोणती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे आणि आपल्याला सिलेक्शन कसं असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आणि लगेच आपल्याला अप्लाय पण करून घ्यायचं आहे. ओके. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुप फॉलो करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाअंतर्गत आलेला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडनं. ओके. तर जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरजमध्ये आणि कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय प्राचार्य बी-एस-सी महाविद्यालयासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्याचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडनं दिनांक तारीख जी दिलेली आहे 4 जून 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे. यामध्ये दिलेली प्रस्तावना आपण जे की वाचून घेऊया आता. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व आरोग्य सेवेतील परिचारिकांची आवश्यकता लक्षात घेऊन जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरजमध्ये, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या बी-एस-सी महाविद्यालय स्थापना करण्यास संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता त्याच अनुसरून मधून जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, त्याच्यानंतर कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय परिचर्या महाविद्यालयासाठी पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधारणात होता. ओके. आता शासन निर्णय आपण आता वाचून घेऊया. आता शासन निर्णय दिलेला आहे जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या परिचर्या महाविद्यालयासाठी अनुक्रमे विवरण दिलेलं आहे. विवरणपत्रामध्ये अ, ब, क, ड, ई व ई व उ अनुसार प्रत्येकी संस्थेकरिता 4 वर्षाच्या निर्माण करणाऱ्या वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 42 पदे आहे. त्याच्यानंतर बाह्य स्रोतांद्वारे म्हणजे कटांतर पद्धतीने 8 पदे अशी एकूण इथं 50 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता जे तुम्हाला मी गावं सांगितलेली आहे, आता जळगावमध्ये 50 पदं असतील, लातूरमध्ये 50, बारामतीमध्ये 50, सांगली मिरजमध्ये 50, कोल्हापूरमध्ये 50, नंदुरबारमध्ये 50, गोंदियामध्ये 50 असे प्रत्येकी 50-50 पदे आता भरले जातील. असे 4 टप्प्यांमध्ये ते पदं भरती जाणार आहे. म्हणजे आता आता हे आपल्या 7 गावांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे 350 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि याच 7 गावांसाठी आता हा पहिला टप्पा आहे. हा दुसरा टप्पा येऊन त्याच्यात 350 पदं, परत 350, परत 350 असे 1400 पदांची ही भरती करण्यात येणार आहे 4 टप्प्यांमध्ये. आता पहिला टप्पा आलेला आहे. यामध्ये 350 पदं भरली जाणार आहे. प्रत्येक गावाकरिता 50 पदे आहेत. ओके. आता विवरण पत्र दिलेलं आहे. अ, ब, क, ड, ई, ई, उ, ऊ. ओके. मध्ये नमूद केलेली प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील पदे टप्प्यानिहाय मंजूर करण्यात येत असून प्रथम वर्षातील पदे शासनाच्या निर्णयाबरोबर मंजूर करण्यात येत असून द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील पदे संबंधित वर्षनिहाय मंजूर करण्यात येत आहेत. ओके. आता ज्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे 2 नंबरच्या ह्याच्यात ज्या पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता दिलेली आहे, ती पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेताना शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 27/4/2022 तसेच याबाबत वेळोवेळी शासनाकडून निर्गमित होणाऱ्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. बाह्ययंत्रणेसाठी जे नियम आहे त्या नियमानुसारच तुम्हाला घेतलं जाणार आहे. आता याच्यामध्ये 3 नंबरमध्ये दिलेलं आहे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना सदर पदावर नियमित कर्मचारी नेमल्यास त्यावर होणारा मासिक खर्च विचारात घेऊन सदर खर्चास 20 ते 30% बचत होईल. अशा तऱ्हेने संबंधित कंपनी, संस्था यांच्याकडून काम करून घ्यावीत व सदर बचतीची नोंद वित्त विभाग शासन निर्णय दिनांक
27/4/2022 रोजीच्या शासन निर्णयासोबत प्रपत्रामध्ये ठेवावी. ओके. जो पण खर्च होणार आहे कटांतरी बदलीचा हिशोब ठेवावा लागेल. ओके. त्यानंतर 4 नंबरमध्ये दिलेलं आहे, बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेण्यासाठी ज्या कंपनी किंवा ती संस्था असेल, काम सोपवलेले आहे त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या कराराचे आवश्यकतेनुसार अटी, शर्ती नमूद करण्यात याव्या. ओके. आता ही बाह्य यंत्रणेद्वारे पदं भरली जातील, ते कंपनीकडून किंवा संस्थेकडूनही भरली जातील. ओके. तसेच आता इथं दिलेलं आहे, सदर करारामध्ये कंपनी संस्थेमार्फत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवेचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जे पण तुम्ही इथं कटांतरी भरतीवर लागाल, त्याची सगळी जबाबदारी कंपनीची किंवा जी संस्था असेल त्यांची राहील. तुम्हाला गव्हर्नमेंटशी काही तुमचा संबंध नसणार आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये 5 नंबरला सदर पदांच्या वेतनासाठी संस्थानिहाय लेखाशीर्ष आहरण वितरण सांकेतिक मंजूर करण्याची कार्यवाही संबंधित अधिष्ठा यांनी विभागातील संबंधित कार्यशासनाकडून करण्यात घ्यावी. ओके. आता त्यानंतरचा 6 नंबरला इथं दिलेला आहे, संबंधित अधिष्ठा यांनी पुढील टप्प्यांच्या वेतनाची तरतूद संस्थेच्या प्रतिवर्षाच्या अंदाजपत्रकात करावी. ओके. प्रतिवर्ष किती खर्च झालेला आहे त्यांचा इथं हिशोब ठेवायचा आहे. 7 नंबरला आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष यांनी पुढील टप्प्यांच्या पदांचा समावेश अस्थायी पदांच्या मुदतवाढ प्रस्तावात करावा असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर आता इथं खाली गेल्यानंतर आपण पदं बघूया कोणती कोणती पदं आहे, पगार काय आहे. आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहे ते पण आपण बघू. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे 4/6/2026 चे सहपत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन संलग्न शासकीय परिचर्या BSc महाविद्यालयासाठी पदनिर्मितीबाबतचे विवरणपत्र दिलेलं आहे. आता जळगावसाठी इथं कोणती कोणती पदं आहेत ते आपण बघूया. आता जळगावमध्ये जर बघायला गेलं अनुक्रमांक दिलेल्या पदांचे नाव, वेतन श्रेणी प्रथम वर्षाला आता इथं पदं दिलेली आहेत, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्ष दिलेले आहे. आता अशा टप्प्याटप्प्याने हे पदं भरली जाणार 4 टप्प्यांमध्ये इथं ही पदभरती आहे. आता जी की तुम्हाला मी आता सांगणार आहे. आता इथं 350 पदं आहे, जी 4 टप्प्यांमध्ये इथं भरण्यात येणार आहे. आता पहिला वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष असं करून. ओके. आता तुम्हाला मी इथं आता पदांची नावे सांगतो आणि किती पदं आहे टोटल ऑफ तुम्ही 4 वर्षामध्ये इथं बघून घ्यायची आहे. आता 1 नंबरला इथं दिलेलं आहे प्राचार्यकरिता पदभरती आहे. त्यांना तर S23 सॅलरी आहे 67,700 पासून 2,08,700 पगार असणार आहे. गटाची भरती असणार आहे ही लक्षात असू द्यायची. याच्यामध्ये एक पद आहे. त्याच्यानंतर उपप्राचार्यासाठी S20 सॅलरी असणार 56,100 पासून 1,77,500 पगार याच्यामध्ये एक पद आहे. गटाची भरती. त्यानंतर गटामध्ये प्राध्यापकची भरती आहे. S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार याच्यात एक पद आहे. त्याच्यानंतर सहयोगी प्राध्यापकमध्ये S16 सॅलरी गटाचं पद आहे 44,900 पासून 1,42,400 पगार. याच्यामध्ये टोटल ऑफ 4 वर्षात 7 पदे भरली जाणार आहे जळगावसाठी. ओके. तर गट ब ची भरतीमध्ये जर बघायला गेलं गट ब मध्ये आता दिलेल्या पदांची नावे 5 नंबरला अधिव्याख्याता म्हणजे सहाय्यक प्राध्यापक यांना पगार असणारे गट ब ची भरतीमध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 6 पदे आहे. त्यानंतर प्रशासकीय अधिकारीसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार आहे. याच्यामध्ये एक पद आहे. टोटल इथं 7 पदे इथं 4 वर्षात भरले जाणार आहे जळगावसाठी. तर गट क ची भरती दिलेली जळगाव करता. आता त्याच्यामध्ये 7 नंबरचं पद दिलेलं आहे ट्विटर करिता याच्यात S15 सॅलरी जे की 41,800 पासून 1,32,300 पगार याच्यामध्ये आपल्याला 18 पदे दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे चकित सलाईन पाठ्य निर्देशकासाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 3 पदे आहे. 9 नंबरचं पद आहे कार्यालयीन अधीक्षक गट क ची भरती याच्यामध्ये 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार एक पद आहे. 10 नंबरचं वार्डनचं पद आहे S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यात एक पद आहे. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यकसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार एक पद आहे. 12 नंबरचं पद आहे वरिष्ठ लिपिकरिता S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यात एक पद आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिकरिता S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यात एक पद आहे. 14 नंबरचे जे पद आहे ग्रंथपालसाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यात एक पद आहे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार याच्यात एक पद आहे. एकूण इथे 28 पदं इथं भरण्यात येणार आहे जळगावसाठी गट क मध्ये. ओके. 4 वर्षामध्ये. आता याच्यानंतर आता बाह्य यंत्रणेद्वारे पद बघू. आता गट क चे बाह्य स्रोतांद्वारे जे पद भरले जातील म्हणजे कटांतरी भरतीमध्ये
ते पद आपण जाणून घेऊया. यांना पगार दिलेला फिक्स पगार. ओके. लघुलेखनकरिता ₹25,000 पगार आहे. याच्यात एक पद आहे आणि वाहन चालकसाठी याच्यामध्ये आपल्याला ₹25,000 पगार आहे. यांना पण एक पद आहे. इथं 2 पदे भरण्यात येतील. तर गट मध्ये जर बघायला गेलं तर बाह्य यंत्रणाद्वारे पगार इथं पण सेम आहे ₹25,000. ओके. तर आता कटांतरी भरती बघूया. आता शिपाईकरिता पण इथं ₹25,000 महिना आहे. कटांतरी भरतीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. सेम पगार सगळ्यांना भेटत आहे. म्हणजे जे पण कटांतरी भरतीमध्ये काम करत आहेत. शिपाईकरिता एक पद आहे. त्यांना 25,000 पगार. परिचार व स्वच्छकसाठी 25,000 पगार. याच्यात एक पद आहे. आयांसाठी इथं 25,000 पगार याच्यात एक पद आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे माळीसाठी 25,000 पगार याच्यात एक पद आहे. सुरक्षा रक्षकसाठी 25,000 पगार याच्यात पण एक पद आहे. सफाईगारसाठी 25,000 पगार याच्यात पण एक पद आहे. अशी टोटल इथं 6 पदे आहे गटमध्ये. ओके. टोटल इथं 50 पदे ही अशा पद्धतीने भरली जाणार जळगावकरिता. त्याच्यानंतर आता खाली आल्यानंतर आता लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी पदे आहेत ते आपण आता बघू विवरणपत्र ब मध्ये. आता यामध्ये पण सेम दिलेलं आहे जसं की जे तुम्हाला मी पदं सांगितलेली तशीच पदं याच्यात पण ह्या सेमनुसार भरले जाणार आहे. ओके. पगार वगैरे मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता पदांची नावं सांगतो. प्राचार्यकरिता इथं एक पद आहे लातूरकरिता. ओके. उपप्राचार्यकरिता याच्यामध्ये पण एक पद आहे लातूरकरिता. पगार सेम आहे. गटाची भरती आहे ही. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे प्राध्यापक करता याच्यात आपल्याला एक पद बघायला मिळते आणि सहयोगी प्राध्यापकला 4 पदे बघायला मिळतात. अशी इथं 7 पदे आहे गटमध्ये. ओके. तर गटमध्ये जर बघायला गेलं आपण आता लातूरसाठी तर अभिव्याख्याता प्राध्यापक सहाय्यकसाठी याच्यात 6 पदे आहे. त्यानंतर प्रशासकीय अधिकारीसाठी याच्यात 1 पद आहे. असे टोटल इथं 7 पदे भरण्यात येतील लातूरकरिता. तर गट क मध्ये जर बघायला गेलं तर 7 नंबरला ट्विटरसाठी याच्यात 18 पदे आहे. त्यानंतर पाठ्यनिर्देशक चिकित्सालयीनसाठी याच्यात 3 पदे आहे. त्यानंतर कार्यालयीन अधीक्षण करता येते 1 पद आहे. वार्डन करता याच्यात 1 पद आहे. वरिष्ठ सहाय्यकला 1 पद आहे. वरिष्ठ लिपिकला 1 पद आहे. कनिष्ठ लिपिकला 1 पद आहे. ग्रंथपाल करता 1 पद आहे आणि सहाय्यक ग्रंथपालला इथं 1 पद आहे. टोटल इथं 28 पदे आपल्याला बघायला मिळत आहे गट क मध्ये लातूरकरिता. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे गट क मध्ये आता बाह्य यंत्रणाद्वारे सेवांची पदे. आता त्याच्यात पण दिलेलं आहे लघुलेखन आणि वाहन चालक यांना ₹25,000 पगार आहे. याच्यात पण एक पद आहे दोघां पदाकरता. ओके. लघुलेखनला 1 पद आणि वाहन चालकला 1 पद. गट मध्ये जर बघायला गेलं तर शिपाईकरिता 1 पद आहे. परिचार स्वच्छकसाठी 1 पद आहे. आयांसाठी 1 पद आहे. माडीसाठी 1 पद आहे. सुरक्षा रक्षकला 1 पद आहे आणि सफाईगारला 1 पद आहे. म्हणजे एकूण इथं 6 पदे अशी इथं टोटल 50 पदे इथं भरली जाणार आहे. आता इथं गटामध्ये जी बाह्य यंत्रणाद्वारे आहे त्यांना पण 25,000 पगार आहे. लातूर नंतर आता बारामतीमध्ये आपण बघू. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पद. आता त्याच्यात दिलेलं आहे विवरणपत्र क चं. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या पदांची नावं याच्यात पण सेम तसे प्राचार्यकरिता 1 पद आहे गटामध्ये. उपप्राचार्यकरिता इथं 1 पद आहे. ते प्राध्यापक करता इथे 1 पद आहे आणि सहयोगी प्राध्यापकला 1 पद आहे. टोटल इथं 7 पदे बघायला मिळतात गटामध्ये. त्यानंतर 5 नंबरचे जे पद आहे अभिव्याख्याता सहाय्यक प्राध्यापककरिता याच्यात आपल्याला 6 पदे बघायला मिळतात गट ब मध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला 1 पद असे टोटल 7 पदे आपल्याला बघायला मिळत आहे बारामतीमध्ये. ओके. तर बारामतीचा पॅराग्राफ आपण वाचत आहोत. आता याच्यात गट क मध्ये जर बघायला गेलं तर ट्विटरकरिता इथे 18 पदे आहे आणि चिकित्सालयीन पाठ्यनिर्देशक करता 3 पदे आहे. कार्यालयीन अधीक्षण करता 1 पद आहे. वार्डन करता 1 पद. वरिष्ठ सहाय्यकला 1 पद. वरिष्ठ लिपिकला 1 पद. कनिष्ठ लिपिकला 1 पद. ग्रंथपालला 1 पद आणि सहाय्यक ग्रंथपालला 1 पद अशी इथे एकूण आपल्याला बघायला मिळतात 28 पदे बघायला मिळतात. ओके. बारामतीकरिता. आता गट क मध्ये इथं बाह्य यंत्रणाद्वारे पद आहे 12 ते आपण बघून घ्या. लघुलेखनला इथे 1 पद आहे 25,000 पगार आणि वाहन चालकला 1 पद आहे. इथं पण 25,000 पगार याच्यात 2 पदे भरण्यात येतील. गट ड मध्ये बाह्य यंत्रणाद्वारे पदं दिलेली आहे. जे की आपण आता बघूया. बारामतीसाठी शिपाईकरिता 1 पद. त्यानंतर स्वच्छकसाठी, परिचारसाठी 1 पद. आयांसाठी 1 पद. माळीसाठी 1 पद. सुरक्षा रक्षकसाठी 1 पद आणि सफाईगारसाठी 1 पद. सगळ्यांना ₹25,000 पगार आहे. याच्यात टोटल 6 पदे आहेत. अशी इथं 50 पदं बारामतीकरिता भरण्यात येणार आहे. आता सांगली मिरज येथील दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता विवरणपत्र ड. याच्यामध्ये पण आता पद आपण जाणून घेऊया. पगार सेम आहे. गटाची भरती येणार सगळ्यात आधी गटामध्ये जर बघायला गेलं तर प्राचार्यकरिता याच्यात 1 पद आहे. ओके. उपप्राचार्याला 1 पद आहे सांगली मिरजकरिता. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेल्या प्राध्यापकला 1 पद आणि सहयोगी प्राध्यापकला 4 पदे, 7 पदे आपल्याला मिरज सांगलीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर अभिव्याख्याता सहाय्यक प्राध्यापक करिता इथं 6 पदे आहे गट ब मध्ये. ओके. मिरज सांगलीमध्ये. ओके. सांगली मिरजमध्ये. ओके. आता प्रशासकीय अधिकारी करिता इथे 1 पद आहे. टोटल 7 पदे भरली जातील गट ब मध्ये मित्रांनो. ओके. त्यानंतर गट क मध्ये जर बघायला गेले आपण आता सांगली मिरजमध्ये ट्विटर करिता 18 पदे आहे.
चिकित्सालयीन पट्टेनिर्देशासाठी 3 पदे आहे. कार्यालयीन अधीक्षक करिता याच्यामध्ये 1 पद आहे. वार्डन करिता 1 पद आहे. वरिष्ठ सहाय्यकला 1 पद, वरिष्ठ लिपिकला 1 पद, कनिष्ठ लिपिकला 1 पद, ग्रंथपालला 1 पद आणि सहाय्यक ग्रंथपालला 1 पद. टोटल इथं 28 पदे आहे मिरज सांगलीमध्ये. आता सांगली मिरजमध्ये बघायला गेलं गटकची भरती जी बाह्य यंत्रणाद्वारे लघुलेखनसाठी 1 पद आणि वाहन चालकसाठी 1 पद 25,000 पगार आहे दोघांना पण. अशा 2 पदे आहे. आता गटमध्ये जर बघायला गेले सांगली मिरजमध्ये तर शिपाईकरिता 1 पद, परिचर स्वच्छककरिता 1 पद, आयांसाठी 1 पद, माडीसाठी 1 पद, सुरक्षारक्षकला 1 पद आणि सफाईगारला 1 पद. अशी टोटल इथं 6 पदे आहे. याच्यात पण 25,000 पगार आहे आपल्याला आणि 50 पदे आपल्याला बघायला मिळतात सांगली मिरजमध्ये. त्यानंतर आपल्याला कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. आता याच्यामध्ये विवरणपत्र ई दिलेले आहे. आता ई मध्ये जर बघायला गेलं अनुक्रमे आपल्याला आता बघून घेऊया. आता याच्यात कोल्हापूरकरिता तर प्राचार्यकरिता गटाची भरती त्याच्यात 1 पद आहे. उपप्राचार्य गटामध्ये 1 पद आहे. प्राध्यापक करता इथं 1 पद आहे. सहयोगी प्राध्यापकला इथं 4 पदे आहे. टोटल तर गटामध्ये 7 पदे बघायला मिळतात कोल्हापूरकरिता. गट व मध्ये कोल्हापूरची भरतीसाठी आता जे पद आहे अभिव्याख्याता सहाय्यक प्राध्यापकला याच्यात 6 पदे आहे. प्रशासकीय अधिकारीला इथं 1 पद आहे. टोटल तर 7 पदं देण्यात आलेले कोल्हापूरकरिता आणि गट क मध्ये जर बघायला गेलं तर ट्युटर करता इथं 18 पदं, चिकित्सालयीन पाठ्यनिर्देशकला 3 पदे, कार्यालयीन अधीक्षकला 1 पद, वार्डनसाठी 1 पद, वरिष्ठ सहाय्यकला 1 पद, वरिष्ठ लिपिकला 1 पद, कनिष्ठ लिपिकला 1 पद, ग्रंथपालला 1 पद आणि सहाय्यक ग्रंथपालला 1 पद. टोटल इथं 28 पदे भरण्यात येणार आहे कोल्हापूरकरिता गट क मध्ये. आता गट क मध्ये बाह्य यंत्रणाद्वारे जर बघायला गेलं कोल्हापूरसाठी लघुलेखनसाठी 1 पद आहे आणि वाहन चालकसाठी 1 पद. दोघांना पण 25,000 पगार आहे. याच्यात 2 पदे आहे. गट ड मध्ये आपण बघूया आता कोल्हापूरकरिता पदे बाह्य यंत्रणेद्वारे जी कटांतरी भरती शिपाई करता 1 पद, परिचर स्वच्छकसाठी 1 पद, आयांसाठी 1 पद, माडीसाठी 1 पद, सुरक्षा रक्षक करता 1 पद, सफाईगार करता 1 पद. म्हणजे इथे एकूण 6 पदे आहे. जे की 25,000 पगार असणार प्रत्येकीला. याच्या 50 पदे बघायला मिळतात आपल्याला कोल्हापूरकरिता. आता आपल्याला नंदुरबारमध्ये बघूया. नंदुरबार येथील शासकीय महाविद्यालय ची पदं आपण विवरणपत्र ई मध्ये. आता याच्यात जर बघायला गेलं तर सेम पद आहे. गटामध्ये जर बघायला गेलं सगळ्यात आधी तर प्राचार्यकरिता याच्यात 1 पद आहे. प्राचार्याला 1 पद आहे. प्राध्यापकला 1 पद आहे आणि सहयोगी प्राध्यापकला 4 पदे आहे. टोटल तर गट अ मध्ये 6 पदे आहे. गट ब मध्ये जर बघायला गेलं तर अभिव्याख्याता सहाय्यक प्राध्यापकला इथं 6 पदे आहे आणि प्रशासकीय अधिकारीला 1 पद आहे. टोटल तर 7 पदे आहे. गट क मध्ये जर बघायला गेलं ट्युटर करता इथं 18 पदं आहे आणि चिकित्सालय निर्देशकला 3 पदे आहे. ओके. गट क मध्ये. त्याच्यानंतर इथं कार्यालयीन अधीक्षक करता 1 पद आहे. वार्डन करता 1 पद आहे. वरिष्ठ सहाय्यकला 1 पद आहे. वरिष्ठ लिपिकला 1 पद, कनिष्ठ लिपिकला 1 पद, ग्रंथपालला 1 पद, सहाय्यक ग्रंथपालला 1 पद. अशा 28 पदे आपल्याला बघायला मिळतात नंदुरबारमध्ये. ओके. नंदुरबारमध्ये आपण बघायला गेलं गट क मध्ये जी भरती आहे बाह्य यंत्रणेद्वारे आता लघुलेखनसाठी 1 पद आणि वाहन चालकसाठी 1 पद. 25,000 पगार आहे दोघांना पण. त्याच्यात 2 पदे आहे. आता गट ड मध्ये जर बघायला गेलं नंदुरबारकरिता तर शिपाईकरिता बाह्य यंत्रणेद्वारे पण शिपाईकरिता 25,000 पगार. त्याच्यात 1 पद, परिचय स्वच्छकसाठी 1 पद, आयांसाठी 1 पद, माडीसाठी 1 पद, सुरक्षा रक्षकसाठी 1 पद आणि सफाईगारसाठी 1 पद. असे टोटल 6 पदे आहे. 25,000 पगार आहे यांना सगळ्यांना. यात पण 50 पदे बघायला मिळतात. त्यानंतर आपलं शेवटचं राहिलं आता गोंदिया. तर गोंदियामध्ये जर बघायला गेलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया. आता विवरणपत्र उ मध्ये आपण बघू. प्राचार्यकरिता याच्यात 1 पद आहे. उपप्राचार्याला 1 पद आहे. प्राध्यापक करता 1 पद आहे. गटाची भरती आहे. सहयोगी प्राध्यापकला 4 पद आहे. टोटल गट अ मध्ये आपल्याला याच्यात गोंदियामध्ये आपल्याला 7 पदे बघायला मिळतात. गट ब मध्ये जर बघायला गेलं तर अभिव्याख्याता सहाय्यकसाठी अभिव्याख्याता सहाय्यक प्राध्यापकला 6 पदे आहे गट ब मध्ये आणि प्रशासकीय अधिकारीला पण 1 पद आहे. टोटल तर 7 पदे आपल्याला गट ब मध्ये बघायला मिळतात गोंदियासाठी. आता गट क मध्ये आपण गोंदियाला पदं बघूया. ट्युटरकरिता याच्यात आपल्याला 18 पदे आहे. चिकित्सालय पाठ्यनिर्देशकला 3 पदे आहे. कार्यालयीन अधीक्षकांसाठी 1 पद आहे. वार्डनकरिता 1 पद आहे. वरिष्ठ सहाय्यकला 1 पद आहे. वरिष्ठ लिपिकला 1 पद आहे. कनिष्ठ लिपिकला 1 पद आहे. ग्रंथपालला 1 पद आहे आणि सहाय्यक ग्रंथपालला 1 पद आहे. टोटल इथं 28 पदे आपल्याला गोंदियाकरिता बघायला मिळतात गट क मध्ये. त्यानंतर आता गट क मध्ये बघूया बाह्य यंत्रणेद्वारे गोंदियाकरिता जी पदे आहे. लघुलेखन करता याच्यात 1 पद आहे. वाहन चालक करता 1 पद आहे. दोघांना पण 25,000 पगार आहे. याच्यात 2 पदे आहे. त्यानंतर गट ड मध्ये पदे जी आहे बाह्य यंत्रणाद्वारे आपण ती बघूया. गोंदियाकरिता शिपाईकरिता 1 पद, परिचर स्वच्छककरिता 1 पद,
आयांकरता 1 पद, माडीकरता 1 पद, सुरक्षारक्षककरता 1 पद आणि 1 पद जे आहे सफाईगारकरता. तर टोटल 6 पदे आहे. एकूण इथं 50 पदांची ही भरती आहे. अशा पद्धतीने हे 50 पदे 4 वर्षामध्ये भरण्यात येणार जातील. ओके. असं तर सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला मी संपूर्ण पदे वाचून पण दाखवलेले, पगार पण सांगितलेले आहे आणि तुम्हाला आता एकच डाऊट असेल की अप्लाय कसं करायचं आहे. तर अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. आता जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार, गोंदिया असे इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ठिकाणी 7 जिल्ह्यामध्ये पदभरती आहे. आता याच्यात बघायला गेले मित्रांनो आपण. आता हे जे पदे गटाची भरती ही पर्मनंट पदे आहे. गट ब ची भरती पण पर्मनंट आहे आणि गट क ची भरती पण पर्मनंट आहे. आता या भरतीची यांची परीक्षा घेण्यात येईल आता. ओके. आज सरळ सेवा परीक्षा याची घेण्यात येईल. त्या परीक्षेमार्फत यांची पदं नियुक्ती केली जातील. ओके. म्हणजे सिलेक्शन केलं जाईल. परीक्षा देऊन जे पास होतील त्यांना इथं घेतलं जाईल. ओके. तर असं इथं आहे. प्रत्येक जिल्ह्याकरता वेगळी-वेगळी म्हणजे एका एकच भरती देखील प्रत्येक जिल्ह्याकरता पदं येतील. त्या कोणत्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आपण अप्लाय करून घ्यायचं. जिल्हा आपला जवळ असेल त्या ठिकाणी. आणि बाकीची जी उर्वरित पदे मित्रांनो, आता हे बाह्य यंत्रणेद्वारे तर आपल्या जे ठिकाणी आहे जळगाव वगैरे आपण दिलेलं आहे. जे की गट क मध्ये बाह्य यंत्रणेद्वारे व ड मध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जे की 7 ठिकाणी 7 जिल्हे आहे याच्यामध्ये आता जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया आणि आणि नंदुरबार आणि गोंदिया अशा ठिकाणी आपल्याला स्वतः जाऊन भेटायचं आहे. आता ही जी बाह्य यंत्रणेद्वारे आहे, त्या त्यांच्या ऑफिस जे असेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं जळगावमध्ये असो, लातूरमध्ये असो, बारामती असो, सांगली असो, या कोल्हापूर असो, या नंदुरबार, या गोंदिया या ठिकाणी आपल्याला स्वतः भेट द्यायची, की सर अशी-अशी जागा निघालेली आहे. या जागेसाठी मला अप्लाय करायचं आहे. जे तुमची स्किल असेल त्या बेसिसवर जसं की तुम्ही वाहन चालक असाल, लघुलेखन असाल किंवा शिपाईसाठी अप्लाय करायचं असेल किंवा तुम्हाला स्वच्छकसाठी अप्लाय करायचं आयासाठी असेल, महाडी सुरक्षा सफाईगार. ज्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला तिथं स्वतः जायचं, भेटायचं आहे त्या जिल्ह्याच्या ऑफिसला आणि तिथूनच आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. कारण की याची कोणतीही ऑनलाईन अपडेट येणार नाही. हे बाह्य यंत्रद्वारे पदं आहे, गटांतरी भरतीवर डायरेक्ट अप्लाय केली जातात. तिथं डायरेक्ट त्यांचे फॉर्म वगैरे घेऊन हातावर त्यांचं सिलेक्शन केलं जातं. ओके. स्वतः आपण जाऊन त्या ऑफिसला जाऊन भेट द्या, जे जिल्ह्यात आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्या जिल्ह्यात. ओके. बाकीची जी उर्वरित पदं आहे, यांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेमार्फत आपलं सिलेक्शन झालं. आता अ, ब, क, ड मध्ये ब, क मध्ये डायरेक्टली तुम्हाला सिलेक्शन झाल्यावर घेण्यात येणार आहे मेरिट बेसनुसार. ओके. तर अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे. आता हा जो जी-आर आलेला आहे 4 जून 2026 ला म्हणजे आज आता लेटेस्ट हा जी-आर आहे. त्यामुळे आता याचा पुढच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा 15 दिवसानंतर म्हणा याची अपडेट येईल. फॉर्म भरण्याची सुरुवात होईल. आता जी-आर पास झाल्यानंतर लगेच अप्लाय करण्याची सुरुवात पण लगेच याची अपडेट वगैरे येऊन जाईल. नोटिफिकेशन याची फुल नोटिफिकेशन आली ऑनलाईन अप्लाय करायची ते पण मी तुमच्यासोबत लगेचच त्याचा व्हिडिओ मी बनवेल मित्रांनो. ओके. तत्पूर्वी आपल्याला जी-आर आलेला आहे, अभ्यासाला लागून जायचं आहे. लवकरात लवकर भरती येणार आहे. अभ्यास करत राहा आणि ज्यांना गटांतरी भरतीसाठी अप्लाय करा त्यांनी ऑफिसला जाऊन भेटा जिल्ह्याच्या ऑफिसला. ओके. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं जे जिल्ह्याचं ऑफिस आहे 7 ठिकाणांपैकी कुठं पण आपण भेट देऊन सिलेक्शन करून घ्या तिथं आपण जाऊन स्वतः. ओके. काहीही कोणाला डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.